जय स्वामी समर्थ. सिंह राशीच्या लोकांनो, येणारी अमावस्या तुमच्या आयुष्यात एक वेगळी वळण घेऊन येणारी मानली जात आहे. अनेक दिवसापासून घरात असलेली अस्वस्थता, काही कामांमध्ये सतत येणारे अडथळे, मनातील घालमेल आणि अचानक बदलणाऱ्या परिस्थितीचा काळ आता हळूहळू संपत चालल्याचे संकेत दिसत आहेत. पण यावेळी घडणारी गोष्ट सामान्य नाही. कारण अमावस्या संपल्यानंतर तुमच्या घरात दोन दिव्य शक्तींचा प्रवेश होणार असल्याचे आध्यात्मिक संकेत मिळत आहेत. या दिव्य शक्ती म्हणजे केवळ चमत्कार नाहीत, तर त्या तुमच्या आयुष्यातील बदल, संधी, सकारात्मक ऊर्जा आणि कृपेचे प्रतीक असू शकतात. त्यातील पहिली दिव्य शक्ती आहे लक्ष्मी कृपेची ऊर्जा. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे, आर्थिक अडचणी, घरातील तणाव, अपूर्ण राहिलेली स्वप्ने यामध्ये अचानक हालचाल सुरू होऊ शकते. तुमच्या घरात काही शुभ घटना घडू शकतात. एखादी जुनी गोष्ट अचानक तुमच्या बाजूने फिरू शकते. घरातील वातावरणात शांतता आणि समाधान वाढताना जाणवेल. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळतील. काहींना कामात प्रगती दिसेल, तर काहींना नात्यांमध्ये गोडवा वाढल्याचा अनुभव येईल. दुसरी दिव्य शक्ती आहे संरक्षण आणि मार्गदर्शन करणारी अदृश्य सकारात्मक शक्ती. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टीपासून वाचण्याची वेळ येऊ शकते. जे लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणत होते त्यांचे प्रभाव कमी होऊ शकतात. काही दिवसांपासून मनात चाललेली घालमेल थांबेल. अचानक योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि देवावरचा विश्वास तुमच्यासाठी मोठं कवच बनू शकतो. परंतु लक्षात ठेवा, दिव्य शक्ती येते म्हणजे चमत्कार आपोआप घडत नाहीत. त्यासाठी मनात श्रद्धा, घरात सकारात्मकता आणि वर्तनात संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. अमावस्येनंतरच्या काही दिवसात घर एकदम स्वच्छ ठेवणे, सकाळी दिवा लावणे, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. कारण अनेक वेळा भाग्य दार ठोठावतं, पण आपणच त्याला ओळखत नाही. सिंह राशीच्या लोकांनो, इथे एक गोष्ट अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे. प्रत्येक बदल आधी शांततेत सुरू होतो आणि नंतर त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर दिसू लागतो. अमावस्यानंतरचा हा काळ तुमच्यासाठी बाहेरून साधा दिसेल, पण आतून अनेक गोष्टी बदलण्याची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना वाटेल की काहीच घडत नाही, पण खरं परिवर्तन नेहमी संकेत देतं. अचानक तुमच्या मनात नवीन विचार येऊ शकतात. जुनी भीती कमी होऊ शकते आणि पुढे जाण्याची इच्छा वाढू शकते. या काळात तुमच्या घरात येणाऱ्या दोन दिव्य शक्तींचा अर्थ काही लोक वेगवेगळा लावतील, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करेल आणि दुसरी शक्ती चुकीच्या मार्गापासून दूर ठेवण्याचं काम करेल. त्यामुळे या दिवसात कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. विशेष म्हणजे काही सिंह राशीच्या लोकांना या काळात एक जुनी आठवण, एखादा जुना संपर्क किंवा पूर्वी अर्धवट राहिलेलं काम पुन्हा समोर येऊ शकतं. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा आपण सोडून दिलेल्या मार्गातूनच नवीन यशाची सुरुवात होत असते. घरातील वातावरण आनंदी ठेवा. सकाळी सकारात्मक विचार करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आणखी एक महत्वाचा संकेत असा सांगितला जातो की या काळात तुम्हाला काही लोक अचानक साथ देताना दिसतील. जे आधी दूर होते ते जवळ येऊ शकतात. पण कोणावरही पूर्ण अवलंबून राहू नका. तुमची ताकद, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे निर्णय तुमचे आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक अमावस्या अंधार घेऊन येत नाही. काही अमावस्या नवीन प्रकाशाची तयारी करून येतात.
आणि सिंह राशीसाठी हा काळ स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्याचा ठरू शकतो. आता पुढे आपण जाणून घेऊया की दिव्य शक्ती घरात आल्याचे पहिले संकेत नेमके कोणते असू शकतात. सिंह राशीच्या लोकांनो, आता इथून पुढे जे ऐकणार आहात ते अधिक लक्ष देऊन ऐका. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात मोठे बदल येण्यापूर्वी काही लहान संकेत दिसू लागतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अमावास्यानंतरचा हा काळ तुमच्यासाठी अशाच काही गोष्टी घेऊन येऊ शकतो, ज्या सुरुवातीला सामान्य वाटतील, पण पुढे त्यांचे महत्त्व समजेल. कधी कधी घरात अचानक शांतता निर्माण होते, मनातील अनावश्यक विचार कमी होतात आणि काही काळापासून अडकलेल्या गोष्टी हळूहळू सुटू लागतात. हे फक्त योगायोग आहेत असं वाटू शकतं, पण अनेक लोक अशा काळाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मानतात. सिंह राशीचे लोक स्वभावाने मजबूत आणि आत्मविश्वासू असतात, पण अनेकदा ते स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. त्यामुळे या दिवसात स्वतःला थोडा वेळ द्या. एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली जाते की जेव्हा सकारात्मक बदल जवळ येतात, तेव्हा माणसाच्या विचारांमध्ये बदल होऊ लागतो. पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य वाटू लागतात. नवीन कल्पना सुचतात. जुन्या चुका पुन्हा न करण्याची तयारी होते. हा काळ तुमच्या आतल्या शक्तीचा जाग करण्याचा असू शकतो. हा काळ तुमच्या आतल्या शक्तीला जाग करण्याचा काळ असू शकतो. याच वेळी तुमच्या घरातील वातावरणाकडेही लक्ष द्या. कुटुंबातील संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा. वाद कमी करा. कारण सकारात्मक ऊर्जा ही फक्त बाहेरून येत नाही, ती घरातील लोकांच्या वागण्या बोलण्यातूनच निर्माण होते. काही वेळा एक चांगला शब्द, एक छोटा प्रोत्साहन किंवा एक शांत निर्णय मोठा बदल घडवू शकतो. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात काही संकेत तुमच्यासमोर येऊ शकतात. अचानक घरात शांत वातावरण निर्माण होणे, एखादी आनंदाची बातमी मिळणे, जुन्या व्यक्तीचा संपर्क होणे किंवा बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊ लागणे, हे सर्व सकारात्मक बदलाचे संकेत मानले जाऊ शकतात. मात्र याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक जवळ येतील, काही जण तुमच्या प्रगतीमध्ये सहभागी असल्यासारखं दिसतील, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण दिव्य शक्ती म्हणजे विवेकही असतो. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची वेळ येणार आहे. अमावस्यानंतर पुढील काही दिवसात तुमच्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतील: निर्णय, संयम आणि श्रद्धा. जे लोक घाई करतात त्यांना संधी हातातून जाऊ शकते. जे शांत राहतात त्यांना योग्य दिशा मिळते. या काळात घरात दररोज देवाजवळ काही क्षण शांत बसण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील मतभेद कमी करा. कोणालाही कठोर शब्द बोलू नका, कारण तुमच्या शब्दामध्येच पुढचा मार्ग दडलेला असू शकतो. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, अनेक सिंह राशीच्या लोकांनी या काळात जुने अपूर्ण काम पूर्ण करू सुरू करण्याची इच्छा होईल, त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा नशिबाची सुरुवात आपण आधी सोडलेल्या गोष्टींपासूनच होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 2 दिव्य शक्तींचा तुमच्या घरात प्रवेश कसा ओळखायचा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे घरात अचानक सकारात्मक चर्चा वाढणे. दुसरी खूण म्हणजे मनात भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढणे. तिसरी खूण म्हणजे चांगली बातमी अपेक्षेपेक्षा लवकर मिळणे. आणि दुसरं म्हणजे अशक्य वाटणारे काम हळूहळू मार्गी लागणे. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात स्वतःला कमी समजू नका. अनेकदा तुम्ही इतरांसाठी खूप करता, पण स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करता. येणारे दिवस तुम्हाला स्वतःची किंमत समजावून देऊ शकतात. जे कमावलं ते परत मिळेलच असं नाही, पण जे नवीन येईल ते जुन्यापेक्षा मोठं असू शकतं. तुमच्या घरात येणाऱ्या या 2 दिव्य शक्तीचा खरा अर्थ आहे संधी, संरक्षण. आणि जर तुम्ही योग्य विचार, चांगले कर्म आणि शांत मन ठेवलं तर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होऊ शकतो. कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने न स्वीकारता प्रेरणा म्हणून घ्या आणि स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवा. स्वामींचा आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत यांची जोड झाली तर कोणती अमावस्या तुमच्यासाठी प्रकाशाचा मार्ग बनू शकते. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा संदेश भविष्याचा दावा नसून प्रेरणादायी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तयार केलेला आहे. श्रद्धेसोबत विवेक ठेवा, सकारात्मक राहा आणि चांगल्या